शिवसेना सांसद संजय दीना पाटिल के खिलाफ पत्रकारों का फूटा गुस्सा, एफआईआर दर्ज करने की मांग को लेकर निफाड़ पुलिस को सौंपा ज्ञापन। मुंबई से शिवसेना उद्धव ठाकरे गुट के नवनिर्वाचित सांसद संजय दीना पाटिल की मुश्किलें बढ़ती नजर आ रही। पत्रकारों को कथित तौर पर गाली गलौज और धमकी देने के मामले में निफाड़ तालुका मराठी पत्रकार संघ ने उनके खिलाफ मोर्चा खोल दिया है। पत्रकार संघ ने निफाड़ पुलिस थाने में ज्ञापन सौंपकर सांसद के खिलाफ तुरंत एफआईआर दर्ज करने की और पूरे प्रकरण की उच्च स्तरीय जांच करने की मांग की है। लोकतंत्र के चौथे स्तंभ पर हमला। पत्रकार संघ पुलिस को सौंपे गए ज्ञापन में पत्रकारों ने सांसद के व्यवहार पर कड़ा ऐतराज जताया। ज्ञापन में कहा गया कि पत्रकारिता लोकतंत्र का चौथा स्तंभ है और जनप्रतिनिधियों से उम्मीद की जाती है कि वे पत्रकारों के साथ सम्मानजनक व्यवहार करें। सांसद संजय दीना पाटिल द्वारा अभद्र भाषा का प्रयोग करना और धमकी देना लोकतंत्र के लिए बेहद खतरनाक है। इस घटना के बाद पूरे महाराष्ट्र के पत्रकारों में भारी आक्रोश व्याप्त है। वरिष्ठ पदाधिकारियों की उपस्थिति में सौंपा ज्ञापन। नासिक जिला मराठी पत्रकार संघ के संस्थापक जिला अध्यक्ष यशवंतराव पवार के निर्देश पर यह ज्ञापन निफाड़ पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक गणेश गुरव को सौंपा गया। इस अवसर पर पत्रकार संघ के कई प्रमुख पदाधिकारी और पत्रकार मौजूद रहे, जिनमें मुख्य रूप से शामिल अण्णा साहिब बोरगुड़े जिला अध्यक्ष, सागर निकाले तालुका अध्यक्ष, आशिफ भाई पठान उपाध्यक्ष, माणिक देसाई, राहुल कुलकर्णी, विनोद गायकवाड़, वरिष्ठ पत्रकार रविंद्र जाधव, योगेश कर्डिले, अमोल जाधव, शरद लोहकरे, बाबा गीते पत्रकार सदस्य। आंदोलन की चेतावनी। निफाड़ तालुका मराठी पत्रकार संघ ने पुलिस प्रशासन को स्पष्ट चेतावनी दी है कि यदि इस मामले में सांसद के खिलाफ कड़ी और उचित कानूनी कार्रवाई नहीं की गई तो आने वाले दिनों में सभी पत्रकार संगठन एकजुट होकर इसके खिलाफ राज्यव्यापी उग्र आंदोलन और आगे का कड़ा रुख अपनाएंगे। मुंबई से संवाददाता गणेश ठाकरे की रिपोर्ट। सुरू करू। ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील याने पत्रकारांच्या बाबतीत अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि पत्रकारांना धमकी दिली। या वर्तनाबद्दल येवला तालुका मराठी पत्रकार संघातर्फे या बाबीचा या गोष्टीचा निषेध करण्यासाठी येवला तालुका पोलीस स्टेशनचे पीआय शहर पीआय योगेश घोरपडे साहेब यांना येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज या ठिकाणी सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत कारवाईसाठी निवेदन दिलेलं आहे आणि या कारवाईमध्ये सर्व पत्रकारांच्या वतीने अशी मागणी करण्यात आलेली आहे की या मगरूर संजय दीना पाटील याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि गुन्हा नोंद करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी येवला तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आलेली आहे। जी माझ्यासोबत पत्रकार संरक्षण मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यानं पत्रकारांना अतिशय खालच्या भाषेत बोलून पत्रकार बांधवांचा अपमान तर केलाच आहे, मात्र जीवे मारण्याची देखील धमकी दिली आहे। याचे पडसाद सर्व राज्यभर उमटत आहे। विविध संघटना असतील, पत्रकार संघटना या ठिकठिकाणी निवेदन देत आहे। गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे की पत्रकारांना धमकावणं, त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणं या संदर्भात पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणावा। त्याचा मसुदाही मागे तयार झाला होता, मात्र तो कायदा अद्याप अंमलात आलेला नाही। पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे पत्रकारांना धमकावणार असतील, मग संजय दीना पाटील सारखे मगरूळ खासदार असतील किंवा गल्लीबोळातले टपोरे असतील, यांना देखील या पत्रकार संरक्षण कायद्याचा धाक बसला पाहिजे। तर या अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि संजय दीना पाटील असतील किंवा आणखी कोणी असतील जे पत्रकारांना धमकावण्याचा प्रयत्न करते, त्याच्या डोक्यात जरी विचार आला तरी त्यांना या कायद्याचा काय दरार आहे ते समजलं पाहिजे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचं संविधान हे सर्वांसाठी सारखंच आहे आणि त्याचा धाक सर्वांना राहिला पाहिजे। तर या दृष्टिकोनातून आम्ही आज येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेशजी घोरपडे यांना निवेदन दिलं आहे। संजय दीना पाटील याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे आणि इथून पुढे जे कोणी पत्रकारांना धमकावतील, त्यांना दमदाटी करतील, शिवीगाळ करतील किंवा काय ज्या त्या मार्गाने हे करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी आम्ही या वतीनं करत आहोत।